नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा वेबच्या आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आहे 1 जून आणि आज झालेला आहे गट क चा प्रिलिम्सचा पेपर झालेला आहे 2024चा. तर त्याचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. त्याचा अचूक उत्तर देण्याचा आम्ही स्पर्धा वेब टीमने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर पाहू पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणती लिपी तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा प्रश्न. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? हे बघा, हे करंट अफेअर जुनं आहे आणि हे चर्चेत आलं होतं. संथाली भाषा आपल्या ज्या द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या झारखंडच्या आहेत आणि त्यांच्या म्हणजे रिजनमधून ही संथाली भाषा बिलॉंग करते. त्याच्यामुळं हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न अपेक्षित होता 2024च्या परीक्षेमध्ये येणं. ते 2024ची परीक्षा आज झाली आणि याचं उत्तर आहे ओली चिकी. तर संथाली भाषेमध्ये कोणती लिपी वापरली जाते? तर ते ओली चिकी हे एकदम अचूक उत्तर आहे. ओके, तर पाहू आपण पुढचा प्रश्न. आजचा पेपर बराच लेंदी होता बरं का. गट क च्या मानानं बरेच फॅक्ट्स होते याच्यामध्ये, त्याच्यामुळं आपण एक कट ऑफची कमी लागण्याची अपेक्षा लावू शकतो. ओके, यस. हां, तर पुढचा प्रश्न आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती की गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केलाय बघा. हा प्रश्न येणं कंपल्सरी होतं. ओके. बऱ्याच सरळ सेवामध्ये वगैरे सगळीकडे हा प्रश्न आलेला आहे. मैत्री जे आपल्या महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये लागू केलं होतं, त्याच्यावर MPSCने प्रश्न विचारणे कंपल्सरी होतं. एकदम अभ्यासाचा भाग होतं आणि हे चुकणं अपेक्षित नाही आहे. ओके, इथं जर चुकत असाल तर ते तुमची सिली मिस्टेक असं समजलं जाईल मग. ओके, तर याचं उत्तर आहे 1 नंबर, मैत्री. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघा, याच्यावरतीच 3-4 प्रश्न तुम्हाला दिसतील आता पुढे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आपण याची PDF आणि याला विश्लेषण केलेली PDF पण टाकलेली होती. ओके, तर पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कोणत्या कराचा सर्वाधिक हिस्सा आहे म्हणते. एकदम लॉजिकल प्रश्न होता. आता मला याचं एक्सप्लेन करण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या सर्वांना माहिती की सगळ्यात जास्त आपण महाराष्ट्र राज्यच आहे जो की GST भरतो आणि हे आता सर्वांना माहीत असलं पाहिजे होतं. जसं आपण MPSCचा अभ्यास करतो तर आपल्याला या गोष्टी येतात. बघा, विक्री कर, व्यापार कर, सामाजिक सेवा कर, हे एकदम असे इलॉजिकल ऑप्शन्स त्याने दिलेले आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही ॲस्पिरंटचा हा प्रश्न चुकणं म्हणजे काही अक्षम्य आहे. येस. पाहू नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा, तेलबिया आणि कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन काय राबवित आहे म्हणते. आता एक योजना विचारलेली आहे. 2 योजना पेपरमध्ये असतात म्हणजे असतात, मग त्या केंद्र सरकारच्या योजना असो किंवा राज्य सरकारच्या योजना असो. ओके, तर बघू याचं उत्तर. बघा, आपण वाचू, ऑप्शन वाचू. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, तेलबिया आणि कृषी सिंचन. बघा, थोडंसं जुळतंय का? मला तर जुळतंय असं वाटत नाहीये. त्याच्यामुळे मी याला थोडंसं थांब बोलणार. बाबा तू थांब. पुढं वाचतो मी. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ओके, ठीक आहे, हे पण वाचलं. हे बघा, किसान क्रेडिट कार्ड हे मागं बऱ्याच वेळा विचारलेलं आहे आणि याचा आणि त्या तेलबियाचा कडधान्याचा काही संबंध नाही आहे. ओके. पोषण मिशन, पोषण मिशन वाटते का आपल्याला? हे एक आहारासंबंधीचं मिशन आहे. ओके, तर तेलबिया कडधान्याचा मला मोस्ट प्रोबेबल काय वाटतंय? जर उत्तर माहीत नसेल तर हे सांगतो कसं सोडवायचं होतं पेपरमध्ये. तर हे बघा, एक नाही तर दोन हे लॉजिकल विचार केला असता आणि याचं उत्तर आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ओके, हे बघा, सुरक्षितता आणि संरक्षण इथंच आहे. सगळं उत्तर पेपरमध्येच असतं, फक्त आपलं डोकं चलत नाही.
ते चालायला पाहिजे. ज्याचं चलतं ते पोस्ट घेऊन जातात. ओके, तर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. फक्त चालू चालू घडामोडीची सांगत आहे सध्या. ओके, तर हा एकदम छान प्रश्न आलेला आहे बघा. भारत रोजगार अहवाल 2024 या संबंधीचे योग्य विधाने विचारलेली आहेत त्यांनी. ओके, हा प्रश्न मला वाटतं सर्वांचा चुकणार आहे किंवा क्वचितच लोकांचा बरोबर येईल. ओके, हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झालाय असं यांचं म्हणणं आहे. ऑप्शन ए. ऑप्शन बी आहे, हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आयएलओ आणि मानवी विकासाची संस्था या दोघांनी मिळून केला आहे. हे 100% बरोबर आहे. ओके, येस. नेक्स्ट बघू. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठांवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. बरंच काही एक्सप्लेन केले त्यांनी, तेव्हा आयोग असं चुकीचं एक्सप्लेन करत नाही. ओके, तर याच्यामध्ये आपण जेव्हा सर्च करू हे भारत रोजगार अहवाल 2024, तर हा अहवाल आलेला आहे 29 मार्च 2024 रोजी. आणि इथं त्यांनी तारखेत चूक केल्या म्हणून ए हा ऑप्शनमध्ये नाही असला पाहिजे. त्याच्यामुळं फर्स्ट ऑप्शन कटला, दुसरा पण ऑप्शन कटला, तिसरा पण ऑप्शन, चौथा पण ऑप्शन कटला आणि उत्तर आलं आपल्याला बी आणि सी. ओके, काहीच डोकं लावायचं नाहीये. हा अहवाल ज्या दिवशी प्रसिद्ध झालाय ती तारीख आहे 29 मार्च. ए ऑप्शन कट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल आपलं. येस. नेक्स्ट प्रश्न पाहू आता आपण. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या म्हणले. विचारात घ्या. ओके, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे, पहिलं विधान आहे त्यांचं. आणि दुसरं विधान आहे, पहिलं विधान हे आहे की शिक्षणावरील खर्च हा ऊर्जेवरील पेक्षा जास्त आहे म्हणतोय. सॉरी सॉरी, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे असं म्हणलंय. म्हणजे की आपण शिक्षणावर कमी खर्च केला आणि ऊर्जेवर जास्त, असं याचं म्हणणं आहे. ओके, आणि दुसरं विधान आहे शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. तर हे एकदम फॅक्ट्स आहे त्याच्यामध्ये. तर याचं उत्तर आहे केवळ ब योग्य आहे असं. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च हा कमी आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू. येस. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 23-24 नुसार, हे बघा त्यांनी वर्ष वर कोणचं विचारलं होतं, 24-25चा अर्थसंकल्प आणि 23-24चा आर्थिक पाहणी अहवाल विचारलाय. या गोष्टी पण थोडं लक्षात घ्यायचं की नेमकं अर्थसंकल्पावर कोणचा प्रश्न आहे, आर्थिक पाहणीवर कोणचा प्रश्न आहे, किती आहे, हे सगळं विश्लेषण आपल्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. ओके, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार काय म्हणतंय बघा. सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिश्श्यासोबत कितव्या क्रमांकावर आलंय. एकदम फॅक्च्युअल डेटा आहे हा. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अभ्यास ज्यांनी केलाय त्यांना हे उत्तर आलं असेल आणि याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, याच्यामध्ये काही वेगळं असं काही लॉजिक नाहीये, काहीच नाहीये, फॅक्ट आहे एकदम. येस, नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. हे बघा, 2024चा पुरस्कार विचारलाय त्यांनी. सगळ्या एमपीएससी करणाऱ्या आपल्या पोरांना माहित असते पुरस्कारावर प्रश्न येणार म्हणजे येणार. आणि हा प्रश्न चुकता कामा नये. आपल्याला केमिस्ट्रीचा म्हणजे रसायनशास्त्राचा नोबेल विचारलाय. ओके, सर्वांना आपण टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकलं होतं चालू घडामोडी, ज्याच्यावर 1 लाख मेंबर्स आहेत आपले. त्याच्यावरती तिघांना देण्यात आला होता 2024चा नोबेल. ओके, आणि ते आहेत डेव्हिड बेकर, डेमिस हासाबीस आणि जॉन जम्पर. ऑप्शन नंबर 2 आहे. ओके, येस. पाहू पुढचा प्रश्न.
हे बघा, पुढीलपैकी तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? ओके. तर हा थोडा डिफिकल्ट प्रश्न होता असं मला वाटतं, कारण की एकदम फॅक्ट आहेत, ज्याला माहिती त्यालाच माहिती. आणि याचं उत्तर आहे सबाल्टर्न अभ्यास. ओके. तर ते आपल्या समाजातल्या घटकांचा अभ्यास करतात आणि त्याचं नाव आहे सबाल्टर्न स्टडीज. ओके. येस. पुढचा प्रश्न पाहू आपण. हे बघा, एकदम साधा सोपा सरळ आपल्याला फुल टॉस दिलेला आहे. छान असा सिक्स मारायचा होता. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये. ओके. सर्वांना माहित होतं लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? अजय माणिकराव खानविलकर. हे बघा, बाकी ऑप्शन बघा तुम्ही आता. सतीशचंद्र शर्मा, सूर्यकांत वर्मा, संजीव खन्ना. संजीव खन्ना कोण आहेत बेटा? कमेंटमध्ये सांगायचे संजीव खन्ना कोण आहेत. बघू आपण किती विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा आहे ते. ओके. तर संजीव खन्ना हे सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, जे महाराष्ट्राचे आहेत. येस. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? बरेच चर्चेत होतं. जर तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचला असेल तर स्विच दिल्ली हे बरेच चर्चेमध्ये होतं. आणि आता बघा, पेपर वाचणं इथं महत्वाचं, कारण एक तरी प्रश्न पेपरामधून, चर्चेमधून, सोशल मीडियावरून येतो. पण त्याच्यासाठी पूर्ण वेळ घालवणं हे पण उचित नाही. येस. ज्याला सोशल मीडियाचा, पेपरचा, न्यूजपेपरचा वापर जमला त्याच्यासाठी फायद्याचा आहेच. येस. तर ऑप्शन वाचू आपण. खाजगी शाळापासून सरकारी शाळेकडे वळणे, याच्यासाठी स्विच स्विच दिल्ली हे अभियान नव्हतं. तर स्विच दिल्ली हे अभियान होतं पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. मोस्ट प्रोबॅबल आणि मोस्ट लॉजिकल आन्सर आहे हे, आणि एकदम बरोबर असं उत्तर आहे. ओके. आता साधा विचार करायचा ना आपण, खाजगी शाळापासून सरकारी शाळापेक्षा जास्त गरजेचं काय आहे सध्या? म्हणजे लॉजिकल आपल्याला काय वाटतं? स्विच दिल्ली अभियान का? म्हणजे हे दिल्ली कसं अपडेटेड आहे, तर पारंपरिक वाहनापासून आपण इलेक्ट्रिक. दिल्लीमध्ये बघा आपल्याला वातावरणाच्या समस्या जाणवतात तिथे, तर त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन हे त्यांनी दिलेलं आहे. तर आता मला सर्वांनी सांगायचे की दिल्लीचे सध्या मुख्यमंत्री कोण झालेले आहेत? एक महिला मुख्यमंत्री म्हणून झाले आहेत भाजपाच्या. कमेंटमध्ये सांगायचे ज्यांना येते त्यांना. ओके. तर पाहू आपण पुढचा प्रश्न. येस. नोव्हेंबर 2024 एशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष कोण आहेत? ज्यांनी चालू घडामोडीचे मासिक वाचलं असेल त्यांना हा प्रश्न आलेला असेल. बाकी याच्यामध्ये काहीच लॉजिक नाही. सगळे माणसं बाहेरचेच आहेत याच्यामध्ये बघा. मागात्सुगु आसाकावा, ताकेहिको नाकाओ, परत बघा हारू हिको कुराडो आणि ताडाओ चिनो. आता हे सगळे आपले बाहेरचेच माणसं आहेत, आपल्याला काही लॉजिक लावू शकत नाही. जर मासिक वाचलं असेल तरच तुम्हाला उत्तर येईल, आणि त्याचं उत्तर आहे एक नंबर, मासात्सुगु आसाकावा. ओके. रिजनल ही बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक. ही आशियासाठी आहे स्पेशल. आणि सर्वांनी मला एशियन डेव्हलपमेंट बँकची आहे ना स्थापनाचं वर्ष कमेंटमध्ये येत असेल तर नक्की टाका. येस. एकदम साधा सोपा प्रश्न आहे बघा हा. चालू घडामोडीचा म्हणता येणार नाही, असंच एक डिस्कस करू आपण याला. राष्ट्रीय मतदार दिवस तर हा असतो 25 जानेवारीला. 25 जानेवारीला हा मतदार दिवस असतो. आणि हा का साजरा केला जातो 25 जानेवारीला? तर 25 जानेवारी 1950ला आपला जो निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना झाली होती. त्याच्यामुळं हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आता हुशार विद्यार्थ्यांनी कमेंट करायचंय, फक्त हुशार विद्यार्थ्यांनी, की राष्ट्रीय मतदार दिवस पहिल्यांदा कधी साजरा केला? येस. तर त्याचं उत्तर आहे 2011. 2011 मध्ये
राष्ट्रीय मतदार दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला होता. ओके, पुढचा प्रश्न बघा. येस. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? ओके. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आपण ऑप्शन वाचू अगोदर की यांनी काय काय ऑप्शन दिलेत आपल्याला. रिलायन्स फाउंडेशन दिलंय, अदानी समूह हा एक ऑप्शन दिलाय, आदित्य बिर्ला कॅपिटल हा ऑप्शन दिलाय, आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL. तर याचं आणि ऑप्शन काय दिलेत बघा, फक्त ए, फक्त ABD, BC आणि ABCD. तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्वच. सर्वच आपल्या 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आहे ना मुख्य प्रायोजक होते. ओके. ऍक्च्युली हे काय होते, प्रयोजक होते. आता यांना आयोग काय देतं हे बघू आपण, पण आम्हाला म्हणजे स्पर्धा वेबला मोस्ट प्रोबेबल वाटतं की सर्वच प्रयोजक तर सर्वच होते. आता मुख्य असं असं काही असायला नाही पाहिजे. ओके, प्रयोजक होते कोण, तर सर्वच होते. ओके, आपण या लॉजिकनं ABCD हे आन्सर आपण गृहीत धरू. येस, शेवटी आयोग ते आयोगच आहे. येस. पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे, आणि हा प्रश्न एकदम सोपा साधा होता, चांगलाच करंटमध्ये चर्चिलेला हा प्रश्न आहे की सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन केलं त्यांनी? ओके. तर हे बघा सर्व मासिकांमध्ये वगैरे सगळीकडे हे होतं. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना माहीत असेल की लातूरमध्ये झालंय, पण कुठल्या तालुक्यात झालंय हे नक्कीच मला वाटतं की माहीत नसेल. आणि त्याचं उत्तर आहे चाकूर. निलंगा, जळकोट, उदगीर, चाकूर असे ऑप्शन आहेत, तर उत्तर आहे चाकूर. सर्वांना माहित असेल की लातूरमध्ये झालंय, पण लातूरच्या कुठल्या तालुक्यात झालंय हे फक्त क्वचितच लोकांना माहित असतं. ओके, छान प्रश्न विचारला बघा हा 45 नंबरचा. माझ्याकडे सेट बी आहे बरं का हा. येस. तर हा चालू घडामोडीचा शेवटचा प्रश्न आहे आपला डिस्कससाठी. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम आर्यन उपक्रम सुरू केला आहे? बीम आर्यन कोण केलाय बघा. बघा, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि इंडियन ओशन रिम. ऑप्शन्स वाचतोय मी. पहिला ऑप्शन वाचला. दुसरा ऑप्शन बघा, परराष्ट्र मंत्रालयाने बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम. ओके, ठीक आहे. पुढचं वाचू, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि बीमस्टेक. ओके. हे बीम, इथं बघा बीम दिसतंय बघा, हे बीमस्टेकचं बीम. हा, काही लॉजिक लागतं का इथे? बघा हो, काही बीमस्टेकचं बीम आणि इथं बीम दिसतं ना मला, मग मी विचार कसला करायचा, मारायचं ना 3 नंबर ऑप्शन. येस, हेच उत्तर आहे. आणि आयोगाच्या प्रश्न आणि ऑप्शन्स मध्येच उत्तर दिलेलं असतं. बीम रे आणि इकडे बीम स्टेक. आता याच्यामध्ये बीम बीम दिसतंय, सरळ साधं लॉजिक आहे. प्रत्येक वेळी अभ्यासच कामाला येत असतो असं नाही, लॉजिकनं पण बरेच प्रश्न सुटतात. मी तर म्हणतो अर्धा पेपर लॉजिकनं सुटतो. यस, तर तुर्तास इथे थांबू आपण. आणि मी लगेचच मग इतर विषयांचे पण आन्सर की टाकत आहे. मोस्ट प्रोबेबल आहे ते आन्सर की. ओके, तर मग थँक्यू.